गोवा राज्यातून महाराष्ट्रात मद्याची तस्करी सुरू असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर भरारी पथकाला मिळाली। या पथकानं आज पहाटे पडवळवाडी इथं छापा टाकून 30 लाखाचा कंटेनर ताब्यात घेतला। त्याची तपासणी केली असता 1,47,84,00,000चं गोवा बनावटीचं मद्य सापडलं। हे मद्य आणि कंटेनर ताब्यात घेण्यात आलंय। महाराष्ट्रात मद्याचे दर वाढल्यानं गोव्यातील मद्याला मागणी वाढली आहे, त्यातून ही तस्करी वाढतीये। महाराष्ट्र सरकारचं उत्पादन शुल्क चुकवून गोवा बनावटीच्या मद्याची तस्करी वाढत आहे। आता तर महाराष्ट्रात विदेशी दारूचे दर प्रचंड वाढल्यानं गोव्यातील मद्याला मागणी वाढली आहे। त्यामुळे करूळ, आंबा, अणुस्कुरा, आंबोली घाटातून गोवा बनावटीच्या मद्याची तस्करी वाढली आहे। आज पहाटे गोवा बनावटीचं मद्य कोल्हापुरात येणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला मिळाली। या पथकाचे प्रमुख निरीक्षक किरण पवार, दुय्यम निरीक्षक SP डोईफोडे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक सुरेश भंडारे, सुहास शिरतोडे यांनी आंबा ते पंचगंगा पूल या मार्गावर सापळा लावला। दरम्यान करवीर तालुक्यातील पडवळवाडी इथे एका कंटेनरचा पाठलाग करून छापा टाकला। या कंटेनरची तपासणी केली असता 1,47,84,00,000 रुपये किमतीचे 1,400 मद्याचे बॉक्स सापडले। मद्याचा हा साठा आणि 30 लाख रुपयांचा कंटेनर ताब्यात घेण्यात आला। या प्रकरणी इस्लामपुरातील शैलेश जाधव आणि हवेली इथला वासुदेव मुंडे या दोघांना अटक करण्यात आली। त्यांना न्यायालयानं 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे।